त्यांनी प्रश्न विचारला होता मीडियाच्या बांधवांनी की तुम्ही वर्षावर राहायला कम जात नाही. आता हे काही जण म्हणते ते राजकारणी कोणी लिंबू ठुलं म्हणतात, कोणी काय शिंगड पेरिले म्हणतात, काय म्हणते राजकारणी उघडे करून हाना लगेच झाले सगळे. काही म्हणतंय कोणी कोणाला, कोणी लिंब म्हणतंय, काळी जादू म्हणतंय, कोणी मिरच्या म्हणतंय, काही म्हणतंय. त्यांना एका पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला तुम्ही वर्षावर का जात. त्यांनी सांगितलं, कारण माझ्यासाठी ते वाक्य लय महत्वाचं. त्यांनी सांगितलं माझी मुलगी 10वीला आहे आणि 10वीची परीक्षा आहे, लेकीचं भविष्य महत्वाचं आहे, शिक्षण महत्वाचं, म्हणून मी जात नाही वर्षावर. 500 मीटरवर सागर पासून वर्षा बंगल्यापर्यंत जात नाहीत लेकीचा शब्द डावलून. महाराष्ट्रातले मराठी जरा डोळे उघडा बरं का, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं वाक्य. आणि धनगर सुद्धा उघडा, कारण तुमच्याला ना मला सारखं फसविलेलं आहे दोघाला. तुम्हाला गोड बोलून आरक्षण दिलेलं नाही, धनगराला मराठ्यांना दिलेलं नाही. त्याच्या लेकीची परीक्षा आहे म्हणून ते तेवढा 2 घंट्याचा वेळ सुद्धा वायाला घालत नाही. 2 घंट्याचा फक्त. का की पोरीच्या आयुष्याचं वाटोळ होईल, तिची परीक्षा आहे, शिक्षणात वाटोळ होईल म्हणून जात नाही. फडणवीस साहेब तुमच्या लेकीचा शब्द डावलून तुम्ही 500 मीटरवर जात नाहीत, तर माझे मराठे रात्रंदिवस उन्हातानात कामं करतात, लेकरं शिकवतात, त्यांना नोकरी नाही, शिक्षण नाही. आमचं हक्काचं आरक्षण मागतो, तुम्ही देत नाहीत. स्वतःच्या मुलीत तुम्ही मुलगी बघताय, महाराष्ट्रातल्या लेकरात का तुमची मुलगी बघत नाहीत तुम्ही. मराठ्यांच्या गोरगरिबांचे लेकरं तुमच्यासाठी पोरं आणि पोरी लेकरं नाहीत का.